राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तू संग्रहालय मुंबईमध्ये उभारणार. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची विधानसभेमध्ये घोषणा. बँक करप्ट असणाऱ्या कंपनीकडून मुंबईमध्ये टोल वसुली. नियमानुसार बँक करप्ट असणारी कंपनी टोल वसूल करू शकत नाही. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्र्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हजेरी लावणार. सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे. नागपूरच्या दंगलीवरून आदित्य ठाकरेंची माहितीवर टीका. तर आधी कंठ तर फुटू दे असं म्हणत नितेश राणेंचा टोला. भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा. अरे बापरे, अरे जाऊन दिलं. पेटवण्या आणि त्याचा काय संबंध रे बाबा. पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल बोलू. विधान परिषदेच्या 5 जागांसाठीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणि नोटरी नसल्यामुळे अर्ज बाद. भाजपचे दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीच्या संजय खोडकेंची बिनविरोध निवड. मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा. सेशन कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाकडून स्थगिती. प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार. कोरटकरला जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच. विश्वसनीय सूत्रांची माहिती. निवडणुकीसंदर्भात 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीसाठी 100 दिवसांचा वेळ लागणार. पावसाळ्या अगोदर निवडणुका होण्याची शक्यता कमी. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी.